आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये काउंटर्स पाहिले होते. काउंटर्समध्ये आपण अप काउंटर पाहिले, नंतर डाऊन काउंटर पाहिले. त्याच्यामध्ये सिरियल आणि पॅरलल असे दोन पद्धतीचे काउंटर्स आपण पाहिलेले होते. आता आपल्याला याच्या नंतरचं जे आर्टिकल आहे ते स्टडी करायचं आणि ते जे आर्टिकल आहे त्याचं टायटल जे आहे ते रेजिस्टन्स. आता पहिल्यांदा रेजिस्टर म्हणजे काय ते पहा. हा जो रेजिस्टर असेल तो जर स्टडी करायचा असेल तुम्हाला तर सगळ्यात अगोदर तुम्हाला फ्लिप फ्लॉपचं माहिती पाहिजे की फ्लिप फ्लॉप कशा पद्धतीनं काम करतो. आपण स्टडी केलं होतं की एक फ्लिप फ्लॉप जर असेल तर तो एक बीट मेमरी काय करतो, स्टोअर करतो. म्हणजे या ठिकाणी जर 1 बीट मेमरी असेल तर त्याच्यासाठी स्टोअर करण्यासाठी किती फ्लिप फ्लॉप लागतो, एक फ्लिप फ्लॉपची आवश्यकता असते. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला n बीट स्टोअर करायचे असतील म्हणजे टोटल n हा नंबर आहे, 2 बीट असेल, 3 बीट असेल किंवा 4 बीट्स असतील. तर हे जर स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक बीटला एक अशा पद्धतीनं जर n बीट असतील तर तुम्हाला या ठिकाणी n फ्लिप फ्लॉप लागतील. फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं, जर तुम्हाला 4 बीट स्टडी करायचं असेल, 4 बीट रेजिस्टर, तर तुम्हाला किती फ्लिप फ्लॉप लागणार आहेत, 4 फ्लिप फ्लॉप लागणार आहेत. म्हणजे इथं पहा, 1 बीट असेल तर 1 फ्लिप फ्लॉप आवश्यक आहे. जर नंबर ऑफ बीट्स वाढले तर तुम्हाला काय करावं लागतात, नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स वाढावं लागतात. याचा अर्थ रेजिस्टर जो असेल इट इज अ ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप to store n bits or to store the information. इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी जर फ्लिप फ्लॉप एकमेकाला कनेक्ट केले, ते कनेक्शनची मेथड वेगवेगळी, काही सिरियली कनेक्ट केले जातात, काही पॅरलली कनेक्ट केले जातात. तर हे जर फ्लिप फ्लॉप एकमेकाला कनेक्ट केलं किंवा कॅस्केड केली त्यांची, इन कॅस्केड जर फ्लिप फ्लॉप असतील तर ते काय करतात, दे विल फॉर्म द रेजिस्टर. म्हणजे रेजिस्टरची डेफिनेशन कशी करणार तुम्ही, रेजिस्टर इट इज अ ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप विच कॅन स्टोअर द इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन किती असू शकते, 1 बीट असेल तर 1 फ्लिप फ्लॉप लागतो. अशा पद्धतीनं n बीट असतील तर तुम्हाला n फ्लिप फ्लॉप लागतील. म्हणजे 3 जर बीट असेल इन्फॉर्मेशन, म्हणजे 3 बीटचा रेजिस्टर असेल किंवा इन्फॉर्मेशन जर 3 बीट असेल तर तुम्हाला 3 फ्लिप फ्लॉपची आवश्यकता आहे. 4 असतील तर 4ची आवश्यकता आहे. तर हा पहिला पॉईंट क्लिअर करून घ्या की जेवढे नंबर ऑफ बिट्स असतील तेवढे तुम्हाला फ्लिप फ्लॉप आवश्यक आहे. एक फ्लिप फ्लॉप जर असेल तर तो एकच बीट स्टोअर करतो, पण n फ्लिप फ्लॉप असतील तर ते काय करतील, n बीट स्टोअर करू शकतील. म्हणून इथे एक्झाम्पल मध्ये मी दिलेलं आहे की 4 बीट कॅन स्टोअर द 4 फ्लिप फ्लॉप कॅन स्टोअर द 4 बीट्स. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे पहा, हा जो डेटा असेल, इथं आपण रेजिस्टर जे आहे ते या ठिकाणी म्हटलं की n बीट या पद्धतीनं स्टोअर करता येते. पण इथं डेटा जो असेल तो 2 पद्धतीने असू शकते. म्हणजे जर रेजिस्टरची तुम्ही या पद्धतीने केलं, हा जर रेजिस्टर घेतला, हा जर रेजिस्टर घेतला तर इथून आपण काय करणार आहे, डेटा इन करणार आहे आणि इकडे काय करणार आहे, हा डेटा आउट करणार आहे. म्हणजे इकडे डेटा इन, इकडे काय होईल, डेटा आउट. आता हा जो डेटा असेल
तो दोन पद्धतीने तुम्हाला ट्रान्सफर करता येतो. म्हणजे याच्या दोन मेथड्स आहेत पहा. डेटा ट्रान्सफर करण्याच्या ज्या दोन मेथड्स आहेत त्याच्यातली पहिली जी आहे ती डेटा तुम्ही सिरियल मेथडने ट्रान्सफर करू शकता किंवा सेकंड मेथड जे डेटा कॅन बी ट्रान्समिटेड, डेटा कॅन बी ट्रान्सफर्ड इन अ पॅरलल मॅनर. म्हणजे हा जो डेटा असेल तो जर इन करायचा असेल तर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. हा डेटा सिरियली इन करू शकता किंवा पॅरलली इन करू शकता. त्याच पद्धतीनं हा जो डेटा तुम्ही आउट घेणार आहे तो सुद्धा घेण्याच्या दोन पद्धती येतील. एक तर तो डेटा तुम्ही सिरियली कलेक्ट करू शकाल किंवा तो पॅरलली कलेक्ट करू शकाल. म्हणजेच जर हे दोन कॉम्बिनेशन्स केले, इनपुटच्या दोन मेथड्स, आउटपुटच्या दोन मेथड्स, म्हणजे डेटा इन करण्यासाठी दोन मेथड्स, सिरियल मेथड, पॅरलल मेथड. डेटा आउट जो असेल तो किंवा डेटा कलेक्ट करण्याच्या ज्या दोन मेथड्स आहेत, सिरियल मेथड आणि पॅरलल मेथड, ह्या दोन मेथड्स अशा मिळून टोटल जे हा जो रेजिस्टर असेल त्याचे 4 टाइप्स पडतात. म्हणजे कशा पद्धतीने पहा, मी इथं ड्रॉ करून दाखवतो की डेटा तुम्ही सिरियल किंवा पॅरलली इन करू शकता. त्याच्यामुळे याचे जे 4 टाइप्स येतील त्याच्यातला पहिला जो टाइप येतो तो येतो सिरियल इन सिरियल आउट. त्याला SISO म्हणतात. सेकंड जो असेल त्याला म्हणतात पॅरलल इन सिरियल इन पॅरलल आउट, हा सेकंड टाइप झाला. थर्ड टाइप जो असेल तो पॅरलल इन सिरियल आउट. आणि फोर्थ जो टाइप आहे तो आहे पॅरलल इन पॅरलल आउट. म्हणजे डेटा जो असेल तो दोन पद्धतीने इन करता येतो, सिरियल, पॅरलल. डेटा आउट घेताना किंवा डेटा कलेक्ट करताना दोन पद्धतीने घेता येतो. तो कोणता? सिरियल आणि पॅरलल, दोन पद्धतीने. म्हणून याचे 4 टाइप्स होतात. पहिला येतो सिरियल इन सिरियल आउट. म्हणजे हा जो आहे याला म्हणतात सिरियल इन सिरियल आउट. हा जो असेल त्याला म्हणतात सिरियल इन पॅरलल आउट. हा जो असेल तो येतो पॅरलल इन सिरियल आउट. आणि हा जो येतो तो येतो पॅरलल इन पॅरलल आउट. हे 4 टाइप्स आहेत. डेटा सिरियल इन करा, सिरियल आउट करा. इथं डेटा सिरियल इन करा, पॅरलल आउट करा. इथं डेटा पॅरलल इन सिरियल आउट आणि इथं डेटा पॅरलल इन पॅरलल आउट. म्हणजे डेटा इन आणि आउटच्या ज्या मेथड्स आहेत ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या किती असतील? टोटल मेथड 4 येतील. आता याची डायग्राम जी असेल किंवा ब्लॉक डायग्राम जर आपण घेतली तर ती या पद्धतीने करते. हा रेजिस्टर झाला, कुठला आहे? सिरियल इन पॅरलल आउट. म्हणजे डेटा जो असेल तो काय होईल? सिरियल म्हणजे एकच लाईन असेल. हा तुमचा होईल डेटा, किंवा इथं आपण असं म्हणू शकतो इनपुट. हे इनपुट कसं आहे? दिस इनपुट इज इन अ सिरियल मॅनर. आणि इथं डेटा कसा घ्यायचा आहे? इथं डेटा जो असेल SISO आहे, सिरियल इन सिरियल आउट. म्हणजे डेटा जो असेल तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे? आउटपुटला घ्यायचा आहे. आउटपुट हा सुद्धा कसा असणार आहे? सिरियल असणार आहे. म्हणजे इनपुट सिरियल इन, आउटपुट सिरियल आउट, म्हणून हा झाला सिरियल इन सिरियल आउट. सिरियल इनपुट असल्यामुळे फक्त एकच टर्मिनल लागेल. दुसऱ्या याच्यामध्ये डेटा जो असेल तो तुम्हाला सिरियल इन करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी इनपुट असेल, डेटा इनपुट, हे कसं आहे? सिरियल. आउटपुट मात्र आता पॅरलल घ्यायचं आहे. म्हणजे इथं या ठिकाणी हे जे आउटपुट असेल ते कोणत्या टाईपचं असणार आहे? पॅरलल असणार आहे. म्हणजे हा होईल सिरियल इन पॅरलल आउट. हा सेकंड टाईप झाला. इनपुट सिरियल आहे आणि आउटपुट पॅरलल आहे. थर्ड टाईप मध्ये काय? पॅरलल इन सिरियल आउट. म्हणजे या ठिकाणी
डेटा जो असेल तो पॅरलली नाही, म्हणजे डेटा असा पॅरलल याचा अर्थ जर 4 इनपुट असतील तर 4 लाईन्स सायमल्टेनियसली जो डेटा असेल तो काय केला जाईल, ट्रान्सफर केला जाईल. आणि इथं सिरियल आउट म्हणजे हा डेटा मात्र सिरियली काय केला जाईल, आउट केला जाईल. तर इथं इनपुट जे असेल ते येईल पॅरलल आणि आउटपुट जे येईल ते सिरियल. हा पार्ट इथं व्यवस्थित समजून घ्या की डेटा पॅरलल इन होतोय म्हणजे पॅरलल इन आणि सिरियल आउट होतोय त्यामुळे सिरियल आउट. पॅरलल इन म्हटलं की नंबर ऑफ इनपुट जेवढे असतील तेवढ्या लाईन्स घ्यायच्या, सिरियली म्हटलं की फक्त एकच घ्यायची. शेवटचा जो टाईप आहे इथं त्याला आपण म्हटलेलं आहे पॅरलल इन पॅरलल आउट, म्हणजे इनपुट जे असेल ते पॅरलल असेल आणि आउटपुट जे असेल ते सुद्धा कसं असणार आहे, पॅरलल असेल. तर हे झालं इनपुट, हे कसं येईल, पॅरलल येईल आणि येईल आउटपुट हे कसं येईल, सिरियली. म्हणजे इथं डेटा जो असेल तो इन केलेला आहे पॅरललने, डेटा कलेक्ट केलेला आहे तो सुद्धा कसा पॅरलली, त्यामुळे इथं पॅरलल इन आणि पॅरलल आउट म्हणून हा काय होईल, PI TO. हे 4 टाइप्स झाले रेजिस्टरचे. म्हणजे रेजिस्टर किंवा बेसिकली त्यांना शिफ्ट रेजिस्टर असं म्हटलं जातं, त्याचं कारण आपण नंतर पाहू. तर हे जे रेजिस्टर्स असतील त्याच्यामध्ये डेटा जर इन करायचा असेल किंवा डेटा आउट करायचा असतील तर 2 पद्धतीने करता येतो. डेटा तुम्ही सिरियली इन करू शकता किंवा सिरियली आउट करू शकता. डेटा तुम्ही पॅरलली इन करू शकता किंवा सिरियली आउट करू शकता, किंवा क्रॉस करायचं म्हणजे एक सिरियल दुसरा त्याचं आउटपुट काय घ्यायचं, पॅरलल घ्यायचं. म्हणजे ते मेथड जे येतील ते 4 येतील, सिरियल इन सिरियल आउट, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन सिरियल आउट आणि पॅरलल इन पॅरलल आउट. असे हे 4 टाइप्स झाले रेजिस्टरचे. आता हे 4 टाइप्स आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यातला पहिला जो आहे सिरियल इन सिरियल आउट तो आता आपण स्टडी करू. तर हा स्टडी करताना सगळ्यात अगोदर जी माहिती किंवा इन्फॉर्मेशन जी आपल्याला पाहिजे ती फ्लिप फ्लॉप तुम्ही कसा कोणता वापरला. आपण पाठीमागे काउंटर ज्या वेळेला पाहिलं, आपण ज्या वेळेला फ्लिप फ्लॉप स्टडी केले त्यावेळेला कोणकोणते फ्लिप फ्लॉप स्टडी केले होते. पहिला जो फ्लिप फ्लॉप होता तो होता SR फ्लिप फ्लॉप. त्याच्यानंतर आपण JK फ्लिप फ्लॉप स्टडी केला. त्याच्यानंतर मास्टर सेव्ह JK फ्लिप फ्लॉप, दोन्ही बऱ्यापैकी त्यांचा आउटपुट सेम राहील. नंतर JK नंतर आपण हे जे SR आणि JK यांच्यावरून आपण 2 फ्लिप फ्लॉप स्टडी केले. एक होता T फ्लिप फ्लॉप आणि दुसरा होता D फ्लिप फ्लॉप. हे नॉर्मल फ्लिप फ्लॉप आहे, ते तुम्ही SR किंवा JK पद्धतीने वापरू शकता. हा जो T फ्लिप फ्लॉप असेल तो काय केला होता, आपण SR किंवा JK पासून स्टडी केलेला होता आणि हा आपण वापरला होता काउंटरमध्ये. हा काउंटरमध्ये वापरला होता. आणि डी फ्लिप फ्लॉप त्यावेळी मी सांगितलं होतं की डी फ्लिप फ्लॉप जो असेल हा कशामध्ये वापरला जातो, रेजिस्टर्स मध्ये वापरला जातो. आता पहिल्यांदा आपण हा डी फ्लिप फ्लॉप म्हणजे काय तो पाहू, त्याचं आउटपुट कसं असतं आणि मग तो जो डी फ्लिप फ्लॉप असेल ते सगळे फ्लिप फ्लॉप एकत्र करून आपण काय करू शकतो, रेजिस्टर कन्स्ट्रक्ट करू शकतो. आता पहिल्यांदा मी थोडंसं रिवाइज करतो डी फ्लिप फ्लॉपचं. हा डी फ्लिप फ्लॉप आहे, ठीक आहे. डी फ्लिप फ्लॉप असेल तर तो या पद्धतीने केला जातो. डी आणि या ठिकाणी आउटपुट आपण क्यू घेणार आणि इथं जे असणार आहे ते क्लॉक पल्स असणार आहे. म्हणजे आता पहा की जर JK फ्लिप फ्लॉप असेल, JK फ्लिप फ्लॉप असेल आणि आउटपुट QN+1 असेल, आपण घेतलं होतं 0 0 लास्ट स्टेट म्हणजे QN 0 1 0 1 0 1 आणि 1 1 ला काय होतं, याचा कॉम्प्लिमेंट होतो. म्हणजे आता ह्या ज्या 2 स्टेट आहेत 0 0 आणि 1 1 ह्या स्टेट आपण टी फ्लिप फ्लॉप साठी वापरतो. आता आपण या मधल्या 2 स्टेट वापरणार आहे. ह्या 2 स्टेट काय सांगतात पण
की जे आणि के एकमेकाचे कॉम्प्लिमेंट आहे. त्यामुळे हे जे डी इनपुट असेल हे इथं घ्यायचं, जे इथं घ्यायचं के. तर हे काय करायचं, इथं एक नॉट गेट टाकायचं. म्हणजे जे आणि के काय होईल, जर जे 0 असेल तर के काय येईल, 1 येईल. आणि जे 1 असेल तर के 0. इथं पहा, डी जर 1 घेतला, मी थोडस कलर चेंज करतो इथं. म्हणजे डी जर 0 घेतला तर जे काय होईल, 0 होईल. आणि डी 0 घेतला तर कॉम्प्लिमेंट होऊन इथे येईल 1 1. म्हणजे हे पहा, जे 0 के 1, जे 0 के 1, तर क्यू काय येईल, 0. त्यामुळे हा जो क्यू असेल तो काय येईल, 0. म्हणजे हे जे इनपुटला असेल तेच इथं येईल, पण कधी, क्लॉकच्या निगेटिव्ह पल्सला. कारण इथं क्लॉक जे असेल ते काय दाखवलेलं आहे, निगेटिव्ह एज ट्रिगर. त्यामुळे क्लॉकच्या निगेटिव्ह एजला काय होईल, हा जो 0 असेल तो आउटपुटला ट्रान्सफर केला जाईल. याच्या विरुद्ध जर तुम्ही आउटपुट बदललं, हे जर आउटपुट बदललं आणि हे आउटपुट या पद्धतीनं केलं, डी आता 1 घेतो मी, डी 1 घेतला म्हणजे जे 1 होईल. आणि इथं कॉम्प्लिमेंट होऊन काय होईल, इथं 0 होईल. म्हणजे जे 1 के 0, जे 1 आणि के 0 म्हणजे आउटपुटला काय ते 1. म्हणजे जे इनपुट असेल तेच काय होईल, आउटपुटला येईल. त्यामुळे इथं काय 1 येईल. म्हणजे थोडक्यात काय होतं, इथं हे जे इनपुट असेल तेच काय होतं, आउटपुटला ट्रान्सफर केलं जातं, पण कधी, क्लॉकच्या निगेटिव्हला. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही याचं ट्रूथ टेबल लिहिलं जातं त्यावेळेला हे जे डी इनपुट असेल, डी इनपुट जर 1 घेतलं, हे 1 घेतलं तर आउटपुटला काय ते 1 येते. म्हणजे इथं क्यू जो असतो, क्यू एन प्लस 1, तो किती येतो, 1. आणि डी जर 0 घेतलं, मगाची केस, हे जर 0 घेतलं तर आउटपुट किती येतं, 0. म्हणजे इनपुट जे असेल तेच काय केलं जातं, आउटपुटला ट्रान्सफर केलं जातं. पण कधी, या ठिकाणी ज्या वेळेला क्लॉक जे असेल ते काय असलं पाहिजे, निगेटिव्ह एज ट्रिगर. जर इथं बबल नसेल तर ते पॉझिटिव्ह एज ट्रिगर असतं. पण आता इथं आपण जे घेतलेलं आहे ते निगेटिव्ह एज ट्रिगर. पण आपण रेजिस्टर ज्या वेळेला एक्सप्लेन करू त्यावेळेला हा जो बबल असेल मी तो रिमूव्ह करणार आहे. आणि त्यावेळेला हे जे क्लॉक असेल ते या पद्धतीनं दिलं जाईल. म्हणजे हे क्लॉक या पद्धतीनं जाईल. जर असं असेल तर हे झालं पॉझिटिव्ह एज ट्रिगर. म्हणजे क्लॉक जर या पद्धतीनं असेल तर स्टेट कुठं बदलेल, इथं. आणि जर या पद्धतीनं बबल असून पुन्हा या पद्धतीनं एरो असेल तर हे झालं निगेटिव्ह एज ट्रिगर. आणि त्यावेळेला काय होईल, जो फ्लिपफ्लॉप स्टेट बदलेल तो या स्टेटला. म्हणजे इथं जर स्टेट बदलली तर पॉझिटिव्ह एज ट्रिगर, इथं जर स्टेट बदलली तर काय होईल, हे निगेटिव्ह एज ट्रिगर. तर ह्या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. बबल असेल तर समजायचं निगेटिव्ह एज ट्रिगर, म्हणजे फ्लिपफ्लॉपचं आउटपुट क्लॉकच्या निगेटिव्ह एजला काय होईल, बदलेल. आणि जर बबल नसेल तर ते असतं पॉझिटिव्ह एज ट्रिगर. म्हणजे फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट असेल ते कुठं बदलेल, आउटपुट जे असेल ते क्लॉकच्या पॉझिटिव्ह एजला बदलेल. मग इथं जर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं सिम्बॉल केला तर मात्र आउटपुट जे असेल त्याच्यामध्ये इथं बदल होईल. म्हणजे इथं आता क्लॉकच्या निगेटिव्हला स्टेट नाही बदलणार किंवा इनपुट ट्रान्सफर नाही केलं जाईल. आता काय केलं जाईल, क्लॉकच्या पॉझिटिव्हला स्टेट ट्रान्सफर केली जाईल किंवा जे इनपुट असेल ते ट्रान्सफर केलं जाईल. तर हा झाला डी फ्लिप फ्लॉप. म्हणजे इथं एक लक्षात घ्या की ज्या वेळेला रेजिस्टर बनवणार आहे त्यावेळेला आपण वापरणार आहे डी फ्लिप फ्लॉप. डी फ्लिप फ्लॉपचं ट्रूथ टेबल काय की त्याच्या इनपुटला जे असेल तेच आउटपुटला येईल. त्याच्या इनपुटला म्हणजे जे ला म्हणजेच डी ला जे इनपुट असेल तेच काय होईल, आउटपुटला येईल. पण कधी, क्लॉकच्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह स्टेटला. इथं क्लॉक कशा पद्धतीनं अप्लाय केले त्या पद्धतीनं. तर आता आपण रेजिस्टर्स पाहणार आहोत. आता याच्यातला पहिला जो रेजिस्टर आहे तो आहे आपला सिरियल इन, सिरियल आउट. याला आपण म्हटलेलं होतं SI SO, सिरियल इन सिरियल आउट. आता हा सिरियल इन सिरियल आउट काय करतो पहा. जर याचा ब्लॉक डायग्राम जर आपण काढली, ही ब्लॉक डायग्राम अशा पद्धतीने येईल. सिरियल इन म्हणजे डेटा जो असेल तो काय करायचा, आपल्याला सिरियल इन करायचा. म्हणजे या ठिकाणी हे जे इनपुट असेल
ते कसं असलं पाहिजे, सिरियली असलं पाहिजे. आणि हे जे आउटपुट असेल ते कसं असलं पाहिजे, सिरियल असलं पाहिजे. म्हणून याला म्हटलेलं सिरियल इन सिरियल आउट. तर सिरियल इन सिरियल आउट मध्ये काय केलं जातं, डेटा जो असेल तो सिरियली इन केला जातो आणि सिरियली आउट केला जातो. आता ही झाली जनरल डायग्राम ब्लॉक डायग्राम मध्ये. पण आपल्याला लॉजिक डायग्राम काढायची. लॉजिक डायग्राम म्हणजे काय करायचे, फ्लिप फ्लॉप्स वापरून. आता जो आपण घेणार आहे तो 4 बीट घेणार आहे. त्यामुळे 4 बीट साठी मी काय करतोय की या ठिकाणी हे 4 फ्लिप फ्लॉप काढतोय. पहिला फ्लिप फ्लॉप, सेकंड, हा थर्ड फ्लिप फ्लॉप येईल आणि हा फोर्थ फ्लिप फ्लॉप. हे 4 फ्लिप फ्लॉप झाले. आता आपण काय केलेलं आहे की हा जो असेल त्याचं जे इनपुट असेल ते D3 घेऊ, आउटपुट Q3, त्याचं D2 Q2, D1 Q1, D0 Q0. आपल्याला क्लॉक अप्लाय करायचं. हे जे क्लॉक असेल ते सायमल्टेनियसली अप्लाय करायचं. हे जे क्लॉक असेल ते काय करायचं, इथं सायमल्टेनियसली अप्लाय करा. आता क्लॉक हे पॉझिटिव्ह एज ट्रिगर आहे कारण इनपुटला बबल नाही. याचं क्लॉक इथं येईल, याचं क्लॉक इथं येईल आणि याचं क्लॉक इथं येईल. हे क्लॉक सायमल्टेनियसली अप्लाय करायचं आहे. हे जे क्लॉक असेल ते या ठिकाणी आपण अप्लाय केलं आणि हे सगळं पॉझिटिव्ह एज ट्रिगर क्लॉक आहे. बरोबर आहे. म्हणजे आउटपुट जे असेल ते या क्लॉकच्या पॉझिटिव्हला काय करेल, पॉझिटिव्ह एजला स्टेट चेंज करेल. आता यानंतर इथं जे द्यायचं ते इथलं जे डेटा इनपुट असेल, आपण याला डी इन म्हटलेले, हे इनपुट काय करायचं, इथं D3 ला द्यायचं. इथं डेटा इनपुट झालं आणि आउटपुट जे घेणार आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहे Q0 ला. त्यामुळे इथं जे असेल ते काय असेल, आपलं डेटा आउट असेल. क्लॉक सायमल्टेनियसली अप्लाय केलं, इनपुट जे असेल ते इथं दिलं. आता आणखी एक बदल करायचा आहे की 4 बिट्स आहेत. मग काय करायचं, याचं जे आउटपुट असेल ते पुढच्याच्या इनपुटला द्यायचं. म्हणजे हे जे Q3 असेल ते याला कनेक्ट करा, Q2 असेल ते त्याच्या पुढच्या इनपुटला कनेक्ट करा, याचं जे आउटपुट असेल ते त्याच्या पुढच्या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला कनेक्ट करा. या पद्धतीनं म्हणजे आता काय होईल पहा, याचा आउटपुट याच्या इनपुटला, याचा आउटपुट याच्या इनपुटला, याचा आउटपुट याच्या इनपुटला. या पद्धतीने काय केलं आपण, कनेक्शन केलं. आणि शेवटचं आउटपुट आपण आउटपुट म्हणून घेतलं, ते घेतोय सिरियली. इनपुट कसं आहे या ठिकाणी, हे सुद्धा कसं आहे, सिरियली. म्हणून ही जी डायग्राम असेल ही कशाची झाली, सिरियल इन सिरियल आउट. त्याला आपण ए म्हणू. ही जी डायग्राम असेल ती बी. ठीक आहे. आता कशा पद्धतीने डेटा आतमध्ये शिफ्ट होतो तो पाहू. आता हा जो डेटा शिफ्ट करायचा आहे आपल्याला आतमध्ये, तो कशा पद्धतीने होईल पण त्याच्यासाठी आपण इथं क्लॉक पल्स घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हे जे आउटपुट असेल ते पहिल्यांदा घेऊ Q3 या सिक्वेन्सने घेऊ, नंतर Q2, इथे येईल Q1 आणि इथं किती येईल Q0. ठीक आहे. ज्या वेळेला क्लॉक पल्स नसेल किंवा इनिशियल स्टेज जे असेल त्यावेळेला हे सगळे फ्लिप फ्लॉप जे असतील त्यांचं आउटपुट आपण अझ्युम करू 0 आहे. सो दिस विल बी 0 0 0 0. आता एक कुठला तरी एक नंबर घेऊ की जो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. तो जो आपण नंबर घेतला 1011, बरोबर आहे. हा जो नंबर असेल तो काय करायचा, आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. हा जो 1011 असेल त्याच्यामध्ये हा येईल तुमचा D0, D1, D2, D3 या सिक्वेन्सने ट्रान्सफर करायचं. म्हणजे पहिल्यांदा LSB शिफ्ट करायचा, नंतर नेक्स्ट MSB, नंतर नेक्स्ट MSB आणि फायनली MSB. या पद्धतीने म्हणजे डेटा जो असेल तो पहिल्यांदा कोणता ट्रान्सफर करायचा आहे, 1. आता काय होईल की ज्या वेळेला क्लॉकचं निगेटिव्ह एज येईल, फर्स्ट क्लॉक आलं, इथं हे जे क्लॉक असेल
त्याचं फर्स्ट पॉझिटिव्ह ट्रान्झिशन आलं तर हा जो डेटा इनला जो कोणता असेल आता पहिल्यांदा D0 असणार आहे. म्हणजे हा जो D0 असेल तो पहिल्यांदा काय केला जाईल, हा 1 इथं येईल. बरोबर. तर पहिल्या क्लॉकला काय येईल, हा जो 1 असेल तो Q3 ला येईल. म्हणजे हा जो 1 असेल तो काय आला, Q3 ला आला. त्याच्यानंतर Q3 मध्ये काय होतं, 0 होतं, ते पुढच्या इनपुटला गेलं आणि क्लॉक आपण सायमल्टेनियसली अप्लाय केलेलं आहे. त्यामुळे ह्याचं इनपुट कोणतं होतं, इनिशियली हे सगळे 0 होते. क्लॉकला काय झालं, हा 1 जो असेल तो Q3 मध्ये आला. म्हणजे 1 जो असेल तो काय आला, Q3 मध्ये आला. D2 म्हणजे Q3 आउटपुट. इथं काय होतं, 0 होतं. तर हे 0 कुठे येईल, Q2 ला येईल. म्हणजे हे 1 इथं आलं, हा डेटा जो असेल तो इथं आला. हा 1 जो असेल तो इथं शिफ्ट होतो. सॉरी 0. इथला 0 काय होईल, इथं शिफ्ट होईल. इथला 0 काय होईल, इथं शिफ्ट होईल. हा जो 0 असेल तो काय होतो, आउट होतो, बाहेर पडतो. म्हणजे डेटा सिरियली काय केला तुम्ही, कलेक्ट केला. नेक्स्ट क्लॉक पल्सला काय होईल, हा 1 असेल तो इथे येईल. बरोबर आहे. म्हणजे Q3 म्हणजे काय असेल, हा 1 असेल. Q3 म्हणजे हा 1 असेल. कुठला, इथला. हा 1 काय होईल, आता इकडे शिफ्ट होईल. बरोबर आहे. नंतर हा जो 0 असेल तो त्याच्या पुढच्या फ्लिप फ्लॉप मध्ये जाईल. इथला 0 त्याच्या पुढच्या फ्लिप फ्लॉप मध्ये. हा 0 काय होईल, आउट होईल. त्याच्या पुढच्या क्लॉक पल्सला काय, D2 0 आहे. म्हणजे आता आपल्याला इथं काय घ्यायचंय, 0 घेऊ. त्यामुळे हा जो 0 असेल तो Q3 ला जाईल, पुढच्या क्लॉक पल्सला, पॉझिटिव्ह एजला. त्यामुळे इथं काय येईल, 0 येईल. इथला 1 इथे येईल. हा जो 1 असेल तो इकडे येईल. कारण काय होतो, डेटा अशा पद्धतीनं पुढे पुढे शिफ्ट होतोय. हा जो 0 असेल तो इथे येईल आणि इथला 0 जो असेल हा 0 इथं जाईल आणि इथला 0 असेल तो काय होईल, आउट होईल. आता नेक्स्ट क्लॉक पल्सला काय केलेलं आहे, D3 असेल. हा 1 इथं येईल. म्हणजे Q3 काय होईल, 1 होईल. इथला 0 पुढे शिफ्ट केला जाईल, तो इथं येईल 0. हा 1 इथं येईल. हा 1 जो असेल तो इथं येईल आणि इथला जो 0 असेल तो इनिशियली जो होता तो काय होईल, आउट केला जाईल. म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक क्लॉक पल्सला काय होते, एक एक डेटा जो असेल तो इन केला जातोय. म्हणजे डेटा कसा इन केलेला आहे, सिरियली. आणि इथं डेटा जो आउटपुट केलेला जातो ते प्रत्येक क्लॉक पल्सला काय होते, एक एक बीट काय केलं जाते, कलेक्ट केलं जाते. म्हणजे या ठिकाणी डेटा जो असेल तो काय केला जातो, सिरियली कलेक्ट केला जातो. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, सिरियल इन सिरियल आउट. तर या पद्धतीनं हा डेटा काय होतो, शिफ्ट. एका क्लॉक पल्सला एकच बीट काय होते, आतमध्ये शिफ्ट होते. त्यामुळं जर 1 2 3 4 बीट असतील तर तुम्हाला किती क्लॉक पल्स लागतात, 4 क्लॉक पल्स लागतात. तो पूर्णच्या पूर्ण डेटा फ्लिप फ्लॉप मध्ये, सॉरी, रजिस्टर मध्ये शिफ्ट होण्यासाठी. त्यामुळं जर n बीट असेल तर तुम्हाला किती क्लॉक पल्स लागणार आहे, तिथं n क्लॉक पल्सेस लागतात. हा पार्ट मात्र नीट लक्षात ठेवा. सिरियल इन सिरियल कलेक्ट करण्यासाठी आणि डेटा इन करण्यासाठी 4 लागतात आणि डेटा आउट करण्यासाठी सुद्धा 4 लागते. वास्तविक त्यातल्या 4 म्हणण्यापेक्षा त्या खरं 3च लागतात. कारण एक ऑलरेडी डेटा तुम्हाला आउट असतो. हा Q0 पहिल्यांदा ऑलरेडी तिथं असतो. त्यामुळं n-1 म्हणजे 4 असतील तर 3 क्लॉक पल्स काय होतात, तुम्हाला डेटा कलेक्ट करण्यासाठी लागतात. म्हणजे इनपुट शिफ्ट करण्यासाठी n, आउटपुट कलेक्ट करण्यासाठी n-1. याचं कारण का, तर ऑलरेडी इथं जो फायनल जो असेल आउटपुट ते तुमचं प्रेझेंट असतं. त्यामुळे एक क्लॉक पल्स काय लागते, कमी लागते डेटा इन आणि आउट करण्यासाठी. आणि जर टोटल पल्स जर कॅल्क्युलेट केल्या तर त्यात 2n-1 एवढ्या क्लॉक पल्स काय लागतात तुम्हाला पूर्ण ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी लागतात, डेटा इन साठी आणि डेटा आउट साठी. तर हा जो फ्लिप फ्लॉप आहे तो, हा जो रजिस्टर आहे तो कुठल्या टाईपचा झाला होता आपला, सिरियल इन सिरियल आउट झाली. त्याची डायग्राम हे झालं त्याचा ट्रूथ टेबल. आणि आता हे वेव्ह फॉर्मच्या स्वरूपाने आपण ड्रॉ करू. वेव्ह फॉर्मच्या स्वरूपाने ड्रॉ केलं तर इथं पहिल्यांदा क्लॉक पल्स काढतो.
4 क्लॉक पल्स झाल्या. डेटा जो असेल तो कुठं बदलतोय आपला, डेटा पॉझिटिव्हला बदलतोय, म्हणून मी काय करतो इथं पॉझिटिव्हला मार्क करून घेतो. त्याच्यानंतर हे जे आउटपुट्स असतील, आता आउटपुट जे असतील ते आपण या पद्धतीने घेऊ. आउटपुट कोणते आहेत आपले, पहिला आउटपुट येईल Q3, नंतर येईल Q2, Q1 आणि Q0. हे 4 आउटपुट्स आहेत. आता या 4 आउटपुट्स मध्ये क्लॉक पल्स येण्याच्या अगोदर हे सगळे काय 0 आहेत, म्हणून इनिशियली ही जी लाईन असेल, मी आता इथं लाईन ड्रॉ करून घेतो. हा पार्ट जो आहे तो मी अशा पद्धतीने घेतो. इथं आता इनिशियली हे सगळे 0 आहेत, Q1, Q2, Q0 आणि Q3 हे सगळे काय 0 आहेत. पण क्लॉक पल्सला काय होणार आहे की जर पहिली क्लॉक पल्स आली तर Q3 1 होतंय, Q3 1 होतात आणि बाकी सगळे काय राहतात 0 राहतात. म्हणजे या ठिकाणी Q3 1 होईल, Q3 काय होईल 1 होईल इथं, आणि बाकी सगळे 0. हे जे असतील ते सगळे काय राहतील 0 राहतील. त्याच्या नेक्स्ट क्लॉक पल्सला Q3 आणि Q2 1 राहतील, म्हणजे Q3 1च असणार आहे, आणि Q2 सुद्धा किती होईल 1 होईल पुढच्या पॉझिटिव्ह पर्यंत. आणि हे जे दोन आहेत ते काय राहतील 0च राहतील, Q1 आणि Q0. इथं पहा Q3 Q2 1, Q3 1 होतं ते 1च राहिलं, हे मात्र 0 होतं ते काय झालं 1 झालं, आणि Q1 आणि Q2 दोन्ही 0च राहिले. थर्ड क्लॉक पल्सला काय होतं Q3 0 होतंय, Q3 0 आहे, त्यामुळे इथं Q3 काय होईल पुन्हा 1चं 0 होईल. Q2 1च आहे, Q2 1 त्यामुळे तो तसाच राहील. Q1 1 होईल, Q1 जो असेल तो आता बदलेल, 0चं काय झालं 1 झाला, आणि Q0 0 म्हणजे Q0 काय झाला 0 झाला. फोर्थ क्लॉक पल्सला काय झालं Q3 1 म्हणजे हा जो 0 आहे त्याचं किती होईल 1 होईल. Q2 0, Q2 1 होता तो होईल 0. नंतर Q1 1 मग त्यामुळे आहे तसंच राहील, आणि Q0 तो होईल आता 1 आहे त्यामुळे तो 0चा किती होईल 1. म्हणजे हे जे आउटपुट्स असतील ते काय करतात, प्रत्येक क्लॉकला स्टेट बदलतात. त्याचा अर्थ काय, जो डेटा इनपुटला इन्फॉर्मेशन असेल, डेटा इनपुट डी ला, ती काय केली जाते ट्रान्सफर केली जाते. म्हणजे हे जर आउटपुट तुम्ही व्हेरीफाय केलं तर इथं पहा इनिशियली काय येतं 0 0 0 0, म्हणजे क्लॉक पल्सच्या अगोदर सगळे काय राहतात 0 0 राहतात. थोडस व्यवस्थित घेतो, हे पुसून टाकतो. म्हणजे इनिशियली हे सगळे काय झाले 0 0 झाले. नंतर पहिल्या क्लॉक पल्सला काय होतील पहा, हा 1 आहे 0 0 0. लॉजिक लक्षात घ्या, बॉटम असेल ते 0, अप असेल ते 1, म्हणजे Q3 1 झाला तो इथं आला, नंतर बाकीचे सगळे 0, हे 0 0 0. नंतर पुढच्या क्लॉक पल्सला काय 1 1 0 0 1 1 0 0. नंतरच्या क्लॉक पल्सला काय 0 1 1 0 0 1 1 0, आणि त्याच्यानंतरच्या क्लॉक पल्सला येईल 1 0 1 1. ते काय पाहायचं, हे 1 0 1 आणि 1 1 0 1 1. आउटपुट बघताना नीट पहा Q3 पासून Q0 कडे, त्यामुळं हे जे आउटपुट असेल ते त्याच पद्धतीने बघायचं. पहिल्यांदा Q3 पासून
Q0 कडे. तर हे झालं याचे वेव्ह फॉर्म्स. हे झालं त्याचं ट्रूथ टेबल. म्हणजे आता इथं आपण काय केलं की डेटा जो असेल तो सिरियली इन केला आणि सिरियली आउट घेतला. 4 बिट्स होती. 4 बिट ट्रान्सफर करण्यासाठी किती क्लॉक पल्स लागल्या? 4 क्लॉक पल्स लागल्या. म्हणजे हा जो आहे तो याला आपण जर स्पीड जर विचारात घेतलं तर 4 बिट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला 4 क्लॉक पल्स लागतील. 10 साठी 10 क्लॉक पल्स लागतील. म्हणजे नंबर ऑफ क्लॉक पल्स वाढला की टाइम वाढतो. म्हणजे हा जो सिरियल इन सिरियल आउट आहे तो बाकीचे जे आहेत पॅरललची त्याच्याशी कम्पेअर करता ही प्रोसेस कशी स्लो आहे. कारण का तर या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ क्लॉक पल्सेस काय लागतात? जास्त लागतात. तर हा झाला आपला पहिला टाईप सिरियल इन सिरियल आउट. आता इथे तुमच्या लक्षात येईल की डेटा जो असेल तो या बाजूला शिफ्ट होते. म्हणजे याच्यातला डेटा याच्यात, याच्यातला डेटा याच्यात, याच्यातला डेटा याच्यामध्ये जातोय. म्हणजे हा जो डेटा असेल तो शिफ्ट होते. कुठल्या बाजूला? राईट साठी शिफ्ट होतो. म्हणून हा जो शिफ्ट रेजिस्टर असेल किंवा रेजिस्टर असेल त्याला म्हणतात शिफ्ट रेजिस्टर. पण हा जो शिफ्ट रेजिस्टर असेल तो मोड जो असेल तो कुठला येईल? राईट. तुम्हाला जर लेफ्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? इनपुट इथं द्यायचं. इनपुट इथं द्यायचं आणि आउटपुट जे असेल ते काय करायचं? या साईडला. म्हणजे काय होईल की डेटा जो असेल तो काय होईल? इथून इकडे येईल. म्हणजे हा जो D0 असेल तो Q1 ला येईल. Q1 चा असेल सॉरी इथला मग D1 जो असेल डेटा तो काय येईल? Q2 ला. Q2 चा काय येईल? या ठिकाणी. म्हणजे डेटा जो असेल तो काय होईल? इकडं शिफ्ट लेफ्ट होईल. आता जे आपण मेथड वापरतो ते शिफ्ट राईट आहे. त्याला इकडे इनपुट दिलं इकडे आउटपुट घेतलं तर शिफ्ट राईट. इकडे इनपुट दिलं इकडे आउटपुट घेतलं तर तुम्हाला शिफ्ट लेफ्ट ऑपरेशन मिळेल. तर हा पहिला टाईप झाला सिरियल इन पॅरलल आउट. याच्यानंतरचे जे 3 टाईप्स आहेत त्याच्यातले 2 टाईप आपण एका लेक्चरमध्ये घेऊ आणि शेवटचा जो आहे पॅरलल इन पॅरलल आउट त्याला मात्र आपल्याला आणखी एक लेक्चर लागणार. आज आपण इथं थांबू. नेक्स्ट याला आपण सिरियल इन पॅरलल आउट पाहणार.